महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या वतीनं अनेक योजना आखल्या गेल्यात आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना उपचार देणं आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ न लावणं हा प्रमुख मुद्दा आहे. पण खऱ्या अर्थानं या सगळ्या भूमिकेत आजही ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या आरोग्य विभागाची जी रचना आहे आणि ज्या पद्धतीने या आरोग्य विभागाची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं या सगळ्यांना न्याय देऊ शकतं का? वास्तविक पाहता ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात खाजगी इस्पितळांचं किंवा खाजगी दवाखान्यांचं ज्या पद्धतीने जाळं विणलं जात आहे, कोणीही गेला की आज सरकारी नोकरीपेक्षा खाजगी प्रॅक्टिस करण्याच्या मागे सगळ्यात मोठा अग्रेसर आहे, कारण की पैसा जास्त आहे. परंतु या सगळ्या परिस्थिती असताना सुद्धा आयुष्यमान भारत, महात्मा फुले योजना किंवा आणि खूप काही योजना आहेत की त्या योजना महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने निर्मित केल्या. परंतु आज खऱ्या अर्थाने या योजनेची जी भूमिका आहे आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला या योजनेचा खराच लाभ मिळतोय का, असे अनेक प्रश्न आता समाज पटलावर उपस्थित होत आहेत. आणि वास्तविक स्वरूपात ह्या योजना कोणत्या कोणत्या हॉस्पिटलला लागू आहेत आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खरीच या रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचवली जाते का, हा ऐरणीवर आलेला मुद्दा. याच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर. नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी राजेश दुबे. मित्रांनो, महाराष्ट्रात विभिन्न आरोग्य विभागाच्या वतीनं विभिन्न योजना काढण्यात आल्या. या योजनेच्या माध्यमातून जो गोरगरीब वर्ग आहे आणि जो सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याला दवाखान्याची पायरी चढताना कसल्याही पद्धतीची परिस्थिती अडकू नये, त्याचं आरोग्य सुरक्षित राहावं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये त्याची लूटमार होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने खूप मोठ्या योजना या लोकांसाठी अवलंब केल्यात. परंतु खऱ्या अर्थानं या ज्या योजना आहेत, या योजना ज्या पद्धतीने जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात ज्या पद्धतीच्या अंमलात येत आहेत त्याची परिस्थिती काय, त्या योजनेच्या माध्यमातून खऱ्याच अर्थानं सामाजिक परिस्थितीमधला जो अडकलेला सर्वसामान्य माणूस आहे, जो रोजच्या दैनंदिन जीवनासाठी झगडतोय, झिजतोय आणि खऱ्या अर्थानं या सामाजिक परिस्थितीमध्ये अडकलेला सगळ्यात मोठा प्राणी आहे, तो खऱ्या अर्थानं या योजनेच्या माध्यमातून खरा लाभार्थी आहे का? कारण या सगळ्या गोष्टी जरी कागदावर खूप चांगल्या पद्धतीने रंगवल्या जात असतील, खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या जात असतील किंवा याचा गवगवा जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असेल, तरी फक्त कागदावर आणि जाहिरातीपुरतं मर्यादित आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या योजनेची परिस्थिती आणि या योजनेच्या माध्यमातून जे काही अंमलबजावणी करणारी दवाखाने या महाराष्ट्रात किती आहेत, आजही विधानसभेत या प्रश्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण वास्तविकता ज्या पद्धतीच्या खऱ्या अवस्था आहेत ते फक्त कागदावरच मांडल्या जातात, पण जमिनीवर येणार कधी, जमिनीशी त्यांचं नातं जुळणार कधी आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार कधी? कारण की जो दवाखान्याची पायरी चढतो त्याला त्या दवाखान्याच्या वेदना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ही दवाखाना काय गोष्ट आहे, दवाखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस किती हालापेष्टा सहन करतो. योजना तर खैरातीसारख्या वाटल्या जातात, पण या योजनेवर परिणाम करणारी जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीने, आणि वास्तविक स्वरूपात ज्या दवाखाने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतात त्यांना या योजनेच्या संदर्भातून किती चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळतं, हाही प्रश्न सगळ्यात मोठा आहे. कारण की आमच्याकडं सगळं कुंपणच शेतखत आहे, कुंपणच आमच्या प्रत्येक गोष्टीला अडवत आहे. आणि बांधावर जाण्याच्या अगोदर जर काटे जर पायाला टोचत असतील, काटे जर पायाला होतच असतील, तर त्या बांधाची परिसीमा ओलांडणार कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न. ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये या प्रश्नाची चर्चा झाली आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडण्यात आल्या, तर त्या परिस्थित्या पाहिल्यानंतर आजही जे मोठे हॉस्पिटल आहेत, दीनानाथ मंगेशकर असतील, फोर्टिस नावाचं मोठं हॉस्पिटल असेल, रुबी हॉस्पिटल असेल किंवा मुंबईमधले जे पंचतारांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जातात ते हॉस्पिटल असते, या योजनेचा कनेक्शन यांच्याशी जोडलेलं नाही. कारण या योजनेच्या संदर्भातून ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी या हॉस्पिटलला कधीच मान्य होणार नाही.
त्यांच्या पद्धतीनं जी काही परिस्थिती आहे ती वेगळी आहे. कारण की त्यांचा तिथं इलाज करणारा हा सर्वसामान्य माणूस नाही. तिथं फक्त 2 लोक चांगल्या पद्धतीने उपचार घेऊ शकतात. एक तर आरोग्य विमा काढलेले लोक, म्हणजे आजचं हेल्थ इन्शुरन्स, आणि दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे धनदांडगा पैसा भरपूर आहे. कारण की योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीची भूमिका सध्या आपल्यावर थोपण्यात येते आणि ज्या पद्धतीने या आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने अडकलाय, खऱ्या अर्थानं या सगळ्या हॉस्पिटलचे रेट वाढवण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. आज ज्या पद्धतीने या हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून हे जे 5 स्टार हॉस्पिटल्स आहेत, की ज्या हॉस्पिटलांची त्या पंचतारांकित दवाखान्याची परिस्थिती आणि सर्वसामान्य माणूस कधीच मेळ खाऊ शकत नाही. आणि ज्या पद्धतीने या हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून सजेस्ट म्हणजे दर्शविण्यात आलेले दवाखाने ज्या पद्धतीने दाखवण्यात येतात त्या पद्धतीची लोकांची मुभा वाढते. पण हे आरोग्य हेल्थ इन्शुरन्स घेण्याची पात्रता किती लोक आहे, त्याची खिशाची माप किती लोक काढू शकतात, तर फक्त बोटावर मोजण्यासारखी, की ज्यांच्याकडे धनदांडगा पैसा आहे. पण जो रोजच्या रोजीरोटीसाठी, रोजच्या अन्न कमवण्यासाठी किंवा रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जो माणूस रोज झिजतोय, त्याच्या परिसीमेमध्ये ही हेल्थ इन्शुरन्स कधीही बसणार नाही. कारण सरळ सरळ आहे, नंगा नहायगा क्या निचोडेगा क्या, या परिस्थितीत अडकलेला हा सर्वसामान्य माणूस. परंतु ज्या पद्धतीने या योजनेची परिस्थिती, हे महात्मा फुले योजना असेल, आयुष्यमान कार्ड योजना असतील, दावे तर खूप मोठे मोठे आहेत, खूप मोठमोठ्या घोषणा आहेत, पण परिस्थितीत गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची पायरी चढल्यानंतर, त्या दवाखान्याची पायरी चढल्यानंतर लक्षात येतं की या योजना मिळवताना किंवा या योजनेचा लाभ घेताना किती अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण की जेव्हा आम्ही दवाखान्याची पायरी चढतो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा त्या आरोग्य मित्राला दाखवलं जातं, जो आरोग्य मित्र या योजनेची एक दुकान घेऊन बसलेला आहे. आणि जेव्हा ही दुकानावर जेव्हा आमचा संपर्क होतो तेव्हा आमचं ID कार्ड मागवलं जातं, आणि जेव्हा ID कार्डच्या माध्यमातून, आधार कार्डच्या माध्यमातून जेव्हा आमचं रजिस्ट्रेशन केलं जातं, त्यावेळेस 48 तासानंतर त्याचा अप्रुव्हल मिळायला सुरुवात होते. तोपर्यंत रुग्ण हा दरवाजाच्या बाहेरच कितपत पडलेला असतो, कारण त्या रुग्णाची परिस्थिती नसते की त्या दवाखान्यात जाऊन ऍडमिट व्हावं. ते 100 बेडच्या आतल्या हॉस्पिटलांची परिस्थिती सांगतोय बरं का. 100 बेडच्या वरच्या हॉस्पिटल ह्याच्याशी फक्त 5% कनेक्टेड आहेत, 5%, की ज्या हॉस्पिटलचा याच्याशी संपर्क फार कमी आहे. पण जे काही 100-150 खाटाचे हॉस्पिटल आहेत त्यांची परिस्थिती अशी आहे की हे अप्रुव्हल मिळाल्यानंतर त्या माणसाला 48 तास, कमीत कमी 48 किंवा जास्तीत जास्त 48 किंवा कमीत कमी 24 तासाचा अप्रुव्हल मिळण्याची भूमिका. मग ते अप्रुव्हल मिळाल्यानंतर त्याच्या पुढच्या ऍडमिशनची परिस्थिती निर्माण होते. मग अति तातडीचा जर पेशंट असेल, अति तातडीनं ऍडमिट करण्याचा जर संकल्प असेल, तर ते मोठे हॉस्पिटल त्याला प्रवेश देत नाहीत. कारण त्यांच्या एका बेडची जी किंमत आहे, जी एक बेड त्या पेशंटमुळे अडकणार आहे, त्याची किंमत फार मोठी आहे. परंतु त्या परिस्थितीत झगडणारा आणि झुंजणारा हा सर्वसामान्य माणूस आजही परिस्थितीशी झगडतोय. पण वास्तविक स्वरूपात जर या खऱ्या योजना जर सर्वसामान्यांसाठी तुम्हाला अंमलात आणायच्या असतील, सर्वसामान्यांची साठी ही जमिनीवर या सगळ्या परिस्थित्या मांडायच्या असतील, तर ह्याच्यातले दलाल आधी बाजूला केले पाहिजे. जे दलाल आजही या आरोग्य विभागाच्या या योजनेशी खेळतायत, या योजनेंना आपली कठपुतली बनवून वापर करतायत, आणि या दलालांच्या माध्यमातून जी काही खिसा गरम करण्याची परिस्थिती सगळ्यांना झालेली आहे ना, हे दलालच खऱ्या अर्थानं या योजनेला उंपणासारखं खात आहेत. त्यामुळं आज जरी योजनांच्या नावाने मोठमोठा गोवा केला जात असेल, योजनेची फलक लावून या सगळ्या गोष्टी जरी मांडल्या जात असेल, तरीही त्या योजना जेव्हा जमिनी स्तरावर म्हणजे जमिनीशी जोडल्या जातात आणि सर्वसामान्य माणसाला त्या योजनेचा फायदा घ्यायची परिस्थिती, तेव्हा खऱ्या अर्थानं ही सिस्टीम पूर्ण कोलॅप्स होते.
मग त्या पोर्टलवरची माहिती जेव्हा तुम्हाला कंप्लेंट करायची असतील तेव्हा त्या पोर्टलचा फोन लागत नाही, तेव्हा त्याची परिस्थिती येत नाही. पण जेव्हा ऍडमिट केल्यानंतर, ऍडमिट झाल्या, उपचार घेतल्यानंतर मात्र जो फीडबॅक कॉल असतो, जो फीडबॅक घेण्यासाठी मंत्रालयातून फोन येतो, तो मात्र तत्परतेने येतो आणि तो तत्परतेने प्रश्न विचारतो. ते प्रश्नही असे असतात की ते आम्हाला ते तोंड दामून बुक्क्याचा मारा असतो. कारण की तोंड उघडलं तर मिळणारी जी मदत आहे ती बंद होईल आणि तोंड बंद केलं तर कशा पद्धतीनं अवस्था आपली बिकट झालेली आहे तेही सांगता येत नाही. म्हणजे हा झालेला मूळव्याध माणूस शक्यतो कुणाला मांडत नाही. आणि ह्याचाच फायदा हे जे योजनार्थी हॉस्पिटल आहे किंवा ज्या योजनेचा फायदा घेऊन स्वतःची खिशे गरम करणारी जी यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात करून घेते. अडकतो आणि मरतो तो सर्वसामान्य माणूस. या सर्वसामान्य माणसाला कोणी वाली होणार आहे का? आणि ज्या पद्धतीनं मोठमोठ्या घोषणा करून शासन आपला गवगवा करतंय, त्या गवगवा खऱ्या अर्थानं जमिनीशी कधी जुळणार आहे का? असे अनेक प्रश्न आता पटलावर उभे राहत आहेत. पण या पटलाशी आणि या शासनाच्या भूमिकेच्या मध्ये खूप मोठी दरी आहे. ही दरी भरण्यासाठी सेतू कोणी बांधणार आहे का? या बांधलेल्या सेतूवरून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस हा योग्य त्या पद्धतीचा उपचार घेऊ शकतो, योग्य पद्धतीने आपले अधिकार प्राप्त करू शकतो आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून म्हणा किंवा महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून म्हणा जे संकल्प शासनाने बांधलेत ते खऱ्या अर्थानं सर्वसामान्यासाठी फलित होऊ शकतात. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये गिरटा घालतायत. पण या गिरट्याला उत्तर देणारी यंत्रणा मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प आहे. या संदर्भात तुम्हाला काही वाटत असेल आणि या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडलेला असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.